जो चराचरामध्ये व्यापून आहे तो सद्गुरू, त्याला आत्मप्रचिती आहे. त्याच्याजवळ गुरुप्रचिती आहे आणि त्याला शास्त्रप्रचिती आहे. खरा गुरु कधी तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार नाही. तो गंडे दोरे दुपारती असलं काही सांगणार नाही, कर्मकांडामध्ये अडवणार नाही. तो सांगेल भक्ती कर, तू भक्ती कर. या भक्तीमुळे तुझ्यामध्ये काय होईल? संयम वाढेल. तू भक्ती केल्यामुळे तुझं मन सात्विक होईल. तू भक्ती केल्यामुळे तुझ्यामध्ये सक्षमता येईल. खरे गुरु, खरा गुरु जो आहे देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला. जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ही जी भक्तीची गंगा उभी केली आणि या भक्तीच्या गंगेमधून आपण काय केलंय की हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि आपला हा हिंदू धर्म जो संपणार होता मोगलांच्या 5 सह्यांच्या मांड्यांखाली जो दाबण्यासाठी आला, तो जो औरंगजेब शेवटी जाता नाही आला. आमच्या मावळ्याने इथेच त्याला काढून टाकला. मोठा विडा उचलून आला होता आणि आमची मराठशाही संपवण्याचा विडा उचलून आला. परंतु आमच्या शिवछत्रपतीने ह्या सगळ्या 5 सह्या आपल्या मांडीखाली दाबून टाकल्या, कारण संस्कार होते. साधू संतांचे अनंत उपकार आणि संस्कार त्यामध्ये वाढलेले जे आमचे छत्रपती शिवाजीराजे, एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून भेट म्हणून शिवाजी महाराजांना अर्पण करण्यात आली. ज्यावेळी लूट होते त्या लुटीमध्ये मिळालेलं जे सगळं काही असतं ते राजाचं असतं. त्याप्रमाणे धन दौलत सगळं आणलं, त्याच्यामध्ये सुभेदाराची सून पण आणली. इतकी अप्रतिम होती आणि शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. शिवाजी महाराजांवर जिजाऊ मातेंचे संस्कार होते. त्या शिवाजी महाराज काय म्हणाले माहिती आहे? अशीच आमची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. हे जे संस्कार आहेत, हे संस्कार आमच्या संतांचे आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हा संस्कारांचा परिणाम आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊ माताने नुसती तलवार नाही चालवायला शिकवलं, त्यांना रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं. आणि त्यामुळे त्या महाभारताचाच उपयोग आग्र्यामध्ये झाला. औरंगजेबानं जबरदस्तीनं शिवाजी महाराजांना बोलवून घेतलं आणि नजर कैदेमध्ये टाकून दिलं. आता सुटणं शक्य नाही. मराठी बाणा किती, शिवाजी महाराज एवढ्याही प्रसंगामध्ये झुकले नाहीत. असे नाही गेले, त्यांनी पाय पुढे टाकले आणि पुढे तडक गेले. आलेम खानचा अपमान झाला, नजर कैदेमध्ये टाकले. शिवाजी महाराज अडकले. त्यांना कळलं की आता सुटका होणे नाही. त्यांना आमच्या बालकृष्णाची आठवण आली की भगवान कृष्ण कंसाच्या कचाट्यातून कसे सुटले, प्रसंग आठवला. आणि तीच युक्ती इथे बरोबर वापरली गेली आणि शिवाजी महाराज पेटाऱ्यातून हातावर तुरी देऊन बादशाहच्या निघून आले. हे आमच्या संस्कृतीचे संस्कार आहेत. म्हणून ही ग्रंथसंपदा वाचली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणली पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं महान कार्य आमच्या संतांनी केलेलं आहे. ते द्रष्टे होते, त्यांना माहिती होतं पुढे काय घडणार. म्हणून त्यांनी जशी भक्ती सोपी केली, भक्तीतली पथ्य बंद करून टाकली, काढून टाकली. आणि तो माणूस व्यसनी झाला नाही पाहिजे, सात्विक शुद्ध विचाराचा राहिला पाहिजे, संस्कार मूल्य त्याच्यामध्ये वाढली पाहिजेत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काही बंधन आहेत. ज्यांनी माळ घालावी त्याने पथ्य पाळावं, शाकाहार राहावं, व्यसन करता कामा नये. आदर्श निर्माण झाले. ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होते 16व्या शतकानंतर शिवाजी महाराज येतील पुढे आणि हिंदवी स्वराज्य स्थापन होईल. पण त्यानंतर सुद्धा काळ थांबणार नाही. पुढे विज्ञानाची क्रांती होईल
आणि माणूस चंचल होईल. त्याचं जे मन आहे ते मन चंचल राहील. कारण विज्ञानाची जशी प्रगती होईल तसा तसा माणूस हा विज्ञानाच्या जवळ जाईल आणि अस्थिर बनेल. म्हणून त्याने आपल्या अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे तो अभंग म्हणूया आणि पुढच्या टप्प्यात जाऊया. आता याच्या पुढचा एक टप्पा झाला की मी थांबणार आहे. कंटाळलेत का? आता इथेच थांबवतो.